लिहू चला आपण आहे ना गुलाबजाम करूया. त्याच्यासाठी आहे ना 400 ग्रॅमचं पाकिट घेतलंय. आयत्याच्या ह्याच्यात काय आपण खवा बिवा काय आणलेलं नाही किंवा काय नाही. आयतच पाकिट आहे, नुसतं मळायचं आणि तळून करायचं. चलतं मग करूयात आपण ना. दुधात मळूयात, पाण्यात पण मळलं तरी चालतं, पण मी दुधात मळते. थोडं थोडं करून पाणी मळून घेऊयात दुधात. असं असं थोडं थोडं करून जसं लागेल तसं घेऊयात आपण. हे ना सगळं असं एकजीव करून घेऊ. जास्त घट्ट नाही मळायचं पीठ, सॉफ्ट मळायचं, म्हणजे जेणेकरून असं मऊ होतं. घट्ट पीठ मळलं ना असं निबर निबर होतं आणि आतमध्ये गोळ्या राहतात. मग त्याच्यासाठी सॉफ्ट मळायचं, म्हणजे आतमध्ये गोळ्या राहत नाहीत मग गुलाबजाम तळल्यानंतर. थोडं मला घट्ट वाटते आणि त्यासाठी थोडंसं दूध टाकून असं गोळा झाला ना सगळं, म्हणजे जास्त बाहेर देऊन नाही मारायचं. असं हलक्या हलक्या हाताने असं असं मळून घ्यायचं पीठ. असं मऊ झालं ना, मऊ लुसलुशीत झालं म्हणजे चांगले होतात. असंच गोळा आता 20 मिनिटासाठी ठेवून देऊयात आपण. 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं ह्याला मोडायला. 15 मिनिटं आपण मळून ठेवलं होतं. अजून एकदा चांगलं ह्याला मळून घेऊ. असं आहे ना, आपण करून घेऊया छोटे छोटे गुलाबजाम. असं असे साईजचे करायचे छोटे छोटे. जरा मोठा वाटतंय. जर जाड होते एकसारखे झाले पाहिजे ना, की बारीक मोठा मोठा असं. आता एक मोठाच करते आता सगळ्यात असं. याला बी मध्येच ठेवू आपण. चला असा कलर आला पाहिजे. बारीक गॅसवरच तळायचं आहे, मोठ्या गॅसवर जरा पण तळायचं नाही. जास्त डार्क पण नाही करायचं, असं मीडियमच ठेवायचं. टाकायचं म्हणजे त्यांना पीठ मारता आलं पाहिजे. कधी कधी घट्ट होतं तर कधी कधी नाही असं पातळ होतं. तर असं होऊ नाही द्यायचं. बरोबर मळलं ना म्हणजे फुगतात. ते टाकले तेव्हा कसे होते, लगेच कसे फुगले. तर ते ना त्याला हलवत राहायचं, खालीवरी करत.
जर नाही हलवलं ना ते बघा नाही का असंच टाकलं आणि थोडं एक साईडनं तसं तळलं आणि एक साईडनं तळलं जात नाही, ते बरोबर दिसत पण नाही. वास पण खूप छान येते. कर पण एक मग त्याच्यासाठी एक पातेलं साखर घेतली, त्याच्यात मावलं एवढंच पाणी म्हणजे नाही का, त्याच्याबरोबर पाणी हे ना 4-5 विलायची कुटून घेतली, दाखवायची विसरले मी, तशीच कुटायला घेतलं आणि एक 6 विलायची घेतल्या बारीक करून घेतल्या. आता हे असंच कुटून घेतले कारण आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं. आपल्याला करी असं नाही करायचं का, फक्त घट्ट करून घ्यायचं. त्याच्यात विलायची कुठल्याही टाकून घेऊन जसा पाहिजे तसा झालाय पाक, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, जसा नाही का असं ना. पण ह्याच्यात टाकून घेऊया ते झालं, आपल्याला पाहिजे तसा पाक झालाय तयार. आता आपण त्यात टाकून घेऊया ते. एकदम टाकलं ना तर हातावर उडायचं ते, त्याच्यासाठी सावकाश टाकायचं आपण टाकताना. मग त्याच्यावर एक टाकलं ना उडत नाही हाताला. दोन मिनिटं असं थोडंसं नाही का, थोडीशी उकळून घ्यायची घेऊन देऊया त्याला बाजूला. ते पाक करून घेऊन सगळा ह्याला उचलून